सर्वांना हॅपी होली। आज का व्लॉग स्पेशली आहे रेसिपी व्लॉग। माझी मॉम बनवणार आहे आज पुरणपोळी। 10 किलो चणा डाळ घेतली आहे। सगळं पाणी खाली जाणार, पाणी सगळं ड्रेन झालंय, निथळलं आहे ची मराठी बघा। हे बघा, हे झालेलं आहे, लाटून झालेलं आहे आणि लाटून नाही म्हणून ओ सॉरी हिच्यामुळे जीभ लपलपाई। आज आंघोळ करू दे त्याला, आज होळी आहे ना। जय होळी मा म्हणायचं पुरणपोळी करायच्या आधी। आणि मी इथे तळत नाही, शेकते, भाजते, काही मराठी। आणि एक एक फ्लिप करते ना तर हिला वाटतं की मी हिची पुरणपोळी तोडणार आहे। मला खूप फक्त माझ्या मम्मीच्या हाताचीच आवडते, बस अजून मला नाही आवडत। हेलो एंड वेलकम टू अ न्यू वीडियो और न्यू व्लॉग। और आज का व्लॉग स्पेशली आहे रेसिपी व्लॉग। तर आज आहे होळी आणि सर्वांना हॅपी होली माझ्याकडून तुम्हाला। आणि मराठी लोकांच्या घरी होळी म्हटलं की काय असतं स्पेशल, पुरणपोळी। तर माझी मॉम बनवणार आहे आज पुरणपोळी आणि मम्मीची रेसिपी काय आहे, कशी बनवते ती पुरणपोळी ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर आत्ता तिने स्टार्ट केलं आहे, आज होळी आहे आणि आता सकाळचे 10 वाजलेत। तर आतापासून ती स्टार्ट करणार आहे, म्हणजे इव्हनिंगपर्यंत पुरणपोळी बनणार। आणि उद्या रंगपंचमी आहे, मी बाहेर जाणार आहे, तर उद्याचा व्लॉग दुसरा असणार आहे। आज फक्त ठुसणेवाला व्लॉग असणार आहे। सो स्टे ट्यून फॉर द होल रेसिपी आणि नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा। मम्मी आता बनवते पुरणपोळी, स्टार्ट केलाय। सगळ्यात आधी काय केलंय? आज पुरणपोळी दाखवते। पुरणपोळीसाठी मी 1/2 किलो चणा डाळ घेतली आहे। ही मी भिजत ठेवली, जवळजवळ 3-4 तास भिजत घालायची, जरा फुगते। ओके, आता मी ही डाळ शिजवण्यासाठी आधी भांड्यात पाणी घेतलंय। हे आता गरम करायला ठेवते। पाणी गरम झालं की मग त्याच्यामध्ये मी डाळ घालणार आहे। हे पाणी मी गरम करायला, पाणी किती घेतलंय अंदाजे घ्यायचं, ते थोडं म्हणजे डाळीपेक्षा जास्त, म्हणजे त्यात चांगली शिजलेली डाळ असेल। ओके, आणि या पाण्यामध्ये थोडी तेल घालायचं असतं, ही डाळ लगेच शिजते। असं थोडं तेल घातले, हे पाणी तापत ठेवते। पाणी उकळलं, पाणी उकळलंय। हा, आता मी ह्याच्यात डाळ घालते। डाळ आता शिजत ठेवलेली। अच्छा, बॉईल व्हायला पाहिजे, चांगली डाळ शिजायला पाहिजे। अच्छा, मी पण हात लावते, म्हणजे झालं, मी पण बनवली पुरणपोळी। त्याच्यात मीठ घालते डाळीमध्ये थोडं, जास्त नाही घालायचं। अजून डाळ शिजतच आहे। किती वेळ आहे मम्मी याला अजून? 10 मिनिटांनी बघायला पाहिजे। पाणी बघ कसं झालंय आता। आणि मग ह्याची आमटी बनवतात, कटाची आमटी। डाळ शिजली आहे, आता मी ही डाळीचं पाणी निथळण्यासाठी या चाळणीमध्ये घालते। ओके, गॅस बंद केलं। हे चाळणीच्या खाली टोप ठेवलंय, सगळं पाणी खाली जाणार। आणि असं खूप वेळ ठेवायचं, कारण पूर्ण पाणी निघायला पाहिजे। फुल हॉट वॉटर झालंय रे, आणि ते बघ कसं सूप झालंय। किती वेळ मम्मी लागणार पूर्ण पाणी सुकी डाळ होईपर्यंत ठेवायचं? मग पूर्ण पाणी निघाल्यावर बघूया। आता याच्यातलं पाणी सगळं ड्रेन झालंय, निथळलं आहे ची मराठी बघा। पूर्ण पाणी, डाळ सुकी झाली आहे, खाली सगळं पाणी असेल ना, किती पण घेतलं। आता पुरण करण्यासाठी मी ही 1/2 किलो डाळ होती, हे 450 ग्रॅम गूळ आहे, आणि थोडा कमी आहे म्हणून त्याला थोडी साखर घातली। साखरेमुळे ते पुरण बाहेर येत नाही, म्हणजे 1/2 किलोला 1/2 किलो असं प्रमाण घ्यायचं। आता कपात टाकते मी गूळ, पुरण सुक्क होईपर्यंत करायचं। 1 दिवस लागतो एक पुरणपोळी बनवायला। ते बघून लोक तुला ऑर्डर देणार, तू ऑर्डर घेणार पुरणपोळी बनवायची। बारीक गॅसवर करायचे, हे फुल वितळणार आणि ते मिक्स होणार।
ह्याची किती पुरणपोळी होतात एवढ्या हे क्वांटिटीचे? मला वाटतं 25 व्हायला पाहिजे असं वाटतं. 25. आता हे असं दिसतं आहे. अजून याला खूप टाइम शिजायचं आहे. चला आता मम्मी पीठ मळते. हे कोणतं पीठ आहे? आता हे मी पीठ मळणार आहे. त्यासाठी हा मैदा घेतलाय. हा मैदा अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी घेतलाय, 450 ग्रॅम्स वगैरे. आणि हे अर्धा किलोपेक्षा जास्त घेतलंय, म्हणजे 600 ग्रॅम वगैरे गव्हाचं पीठ घेतलंय. हे दोन्ही मिक्स करून मी मळणार आहे. आता हे दोन्ही मैदा आणि गव्हाचं पीठ आधी मिक्स करते. मीठ घालते. मीठ, सॉल्ट स्वादानुसार. हे पीठ मळून घेते मी. पाणी हे सगळं मळून घेणार. थोडंसं तेल, म्हणजे थोडं असं मळायला इझी आणि सॉफ्ट होईल. सॉफ्ट होण्यासाठी. मम्मी पीठ मळते म्हणून आता माझी बारी आहे. तर हे आता झालेलं आहे. हे बघा, हे झालेलं आहे. याच्यात आता घालणार आहे आम्ही ही इलायची पावडर आहे एवढी. ही सगळी घालू ना. आणि ही जायफळ पावडर आहे. जायफळ म्हणजे नटमेग आणलं होतं ना आपण ते. जायफळ इलायची पावडर घालून झालेली आहे. आणि आता फुल हे असं मिक्स करायचं आहे. मिक्स झालेलं आहे पूर्ण मस्तपैकी. पीठ लाटून झालेलं आहे. आणि लाटून नाही, मळून. ओ सॉरी हिच्यामुळे जीभ लपलपाई. आता मळून झालेलं आहे. हे 2 ते 3 तास जवळजवळ ठेवायचं असतं. का? मग ते फुगतं ना, नाही तर पुरणपोळी कशी होणार. अच्छा, हे आता त्याच्यावर असं कव्हर करून ठेवणार, मग लागणार. आणि आता 2 ते 3 तास ही झोपणार आहे. हो, झोपणार. ए, तूच बोलली ना झोपणार आहे, मग 4:30ला उठून बनवणार. 4:30ला मी उठतच नाही. मी 4ला उठते, पण मी आज लवकर उठणार पुरणपोळीसाठी. ओके, ठीक आहे. असं कोणतं पण रुमाल वगैरे घेऊ शकतात. हा आमच्या पप्पांचा रुमाल आहे. आणि त्याला ओला करून असं कव्हर करून ठेवणार 2 ते 3 तास. आणि मग नंतर पुरणपोळी स्टार्ट. आता मी हे ग्राइंड म्हणजे त्याचं ना एकदम पातळ असं पुरण यायला पाहिजे. असं पुरणपोळीला असं जाड नाही चालत. तर हे जे मशीन आहे ना, याच्या आतमध्ये घालणार आणि मग काढणार. आता मी तुम्हाला ते दाखवते. ते हे काम मला दिलंय. याच्या खाली ना एक कपडा ठेवायला पाहिजे, कारण ही भांडं घालत राहणार आणि आमची टाईल सोन्याची ती खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून. याच्यामध्ये आता मी हे पुरण टाकते आहे. एवढा आता फुल माझे आर्म्स बनणार आहे करून. इसमें थोड़ा मेहनत जाएगा. ये देखो, ये फिर ऐसे करते रहने का. नीचे बताती है, देखो ऐसे मैगी नूडल्स जैसा आएगा. ये बहुत फाइन है, एकदम फाइन असतं हे. आता मी हे करून घेते आणि मग पूर्ण झाल्यावर पुन्हा भेटते. एवढं माझं करून झालेलं आहे. आणि हे जे एक बॅच तुम्हाला दाखवते की कसं किती सॉफ्ट असतं. एवढं हे सॉफ्ट असतं. आणि मग मी ह्याच्यामध्ये कलेक्ट करते. ही पुरण काढून झालेलं आहे. वाटून झालंय. पुरण यंत्रातून पुरण वाटलेलं आहे. पुरण यंत्रातून, या यंत्राला नाव असेल काहीतरी, ते आपल्याला माहिती. पुरण यंत्रातून पुरण काढून झालेलं आहे. वाटून झालेलं आहे. आणि हे पुरणपोळी बनवण्याच्या 15-20 मिनिटं आधी हे पीठ जे आहे ना असं पाण्यामध्ये ठेवायचं. का सांग? त्याने पुरणपोळी असे सॉफ्ट होतात. ओके, त्याने पुरणपोळी असे सॉफ्ट होतात म्हणून याला आता पाण्यात ठेवलेलं आहे भिजायला. आज आंघोळ करू दे त्याला. आज होळी आहे ना. जय होळी मा म्हणायचं. पुरणपोळी करायच्या आधी पुरणपोळी करायला घेते. हा,
हे पीठ मस्त तिने मळून घेतलं आता पाण्यामधून काढल्यावर. आता खरोखरची परीक्षा आहे हिची. हसते बघ. चला चला चला. असं हे गोल बनवायचं. असं वाटीसारखं असं करायचं. ह्याच्यामध्ये पुरण भरायचं. असं गोळा असं हे करायचं. हा असं फिरवून तो आतमध्ये बसवायचा. ओके. फुल असा आत त्याच्यामध्ये बसवायचा. साईडने असं व्हायला पाहिजे. कोणी शिकवली तुला? स्वतः शिकली? अशीच बघून बघून. थोडी कधी कधी व्हायची, कधी कधी नाही व्हायची. आता डायरेक्ट तव्यावर टाकणार. फ्राय मी करणार. चलो तवे पे डालो. नाईस. आणि हे तूप ठेवलंय त्या साईडला, ते लास्टला घालायचं आहे. जरा अशी कावेल त्यांनी बघ. मोडू नको. आता घाल, आता घाल. करते. हा मी अशी कर आणि तू मला डिस्टर्ब करेल. अलगद. मला येत. तू मला अशी टेन्शन. एक साइड झाली आहे. वाव मी बनवली. आता काढल्यावर याला घी लावायचंय. काढल्यावर मग घी लाव. ते तूप गरम झाली काही. हा झाली. जरा एका बाजूने होऊ देतो त्याच्यावर. झाली पहिली पुरणपोळी आमची. आता तूप लावते. हे तूप जरासं गरम करायला ठेवलंय. आणि हो 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 मला खूप आवडते मम्मीची पुरणपोळी. आता ही एक्सपर्ट झाली आहे. एकदम फास्ट बनवते. आणि मी इथे तळते. तळत नाही, शेकते, भाजते. काही मराठी शी बाबा. बाई चला चला लवकर. हिच्यासाठी मी आज सुट्टी घेतली हिचा व्हिडिओ शूट करायला. मग हिला या तव्याची टेन्शन आहे. मी इथे फिरवते तर नुसतं इथे क्या 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 करते. हे असं नको करू, तव्याचं हे होणार ते होणार ते होणार. आणि एक एक फ्लिप करते ना तर हिला वाटतं की मी हिची पुरणपोळी तोडणार आहे. तिथून आवाज येतो असं नको करू तसे काय. आता फिरवायची बारी आली. हा हे परफेक्ट आहे बघ. जळालं नाही काय नाही. असंच करायचं असतं. पुरणपोळी झालेली आहेत ऑलमोस्ट. आणि मी मस्त तूप वगैरे लावून आता खूप गरम आहे ही तशी. टेस्टिंग टाइम आहे. खूप गरम आहे बाई. थोडीशी काढली आहे. तर इथे ना घी आहे. घी मध्ये डुबून वाव मस्त झाली आहे. मस्त झाली आहे. फुल टेस्टी. मला खूप आवडते. मला खूप फक्त माझ्या मम्मीच्या हाताचीच आवडते बस. अजून मला नाही आवडत. ही खूप टेस्टी झाली आहे. आता हे एक आठवडा असं चालू राहणार. आम्ही फक्त पुरणपोळीच खाणार इव्हनिंग स्नॅक्सला. मी केलेली पुरणपोळी मीच खाते. आणि साडीने थोडी मला मदत केलेली पुरण वगैरे वाटायला. आणि छान वाटलं तिला. मस्त मी केलेलं पुरण म्हणून छान झालं. करताना पण मला त्रास नाही झाला. खाताना तर मस्त.
एकदम मस्त. सगळ्यांना सांग तुम्ही ट्राय करा म्हणून. तुम्ही ट्राय करा, आवडली की आम्हाला कळवा. ट्राय करा. तर ही होती रेसिपी पुरणपोळीची माझ्या मम्मीची. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ आज रात्रीच येणार आहे होळीच्या दिवशी, पण पुढे जर तुम्ही ट्राय करणार असेल तर ही रेसिपी बघून ट्राय करा. ओके. आणि आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया ज्याच्यामध्ये फुल रंगपंचमी खेळणार आहे मी. सो सगळ्यांना हॅपी होली वन्स अगेन आणि मजा करा.